अहिल्यानगर येथे सकळ मराठा समाज व बहुजन समाजाची काल मीटिंग झाली आणि एक क्रांतिकारी निर्णय झाला का मराठा समाजाच्या लग्नामध्ये आचारसंहिता ठरवण्यात आली। 200 लोकांपेक्षा मराठा समाजाच्या विवाह सोहळ्याला लोक उपस्थित समाज राहू नये आणि 200 लोकांमध्येच विवाह सोहळा साजरा करावा। परंतु अजून एक निर्णय, महत्त्वाचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे सकळ मराठा समाजाच्या वतीनं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सुकाणू समिती स्थापन करायची आणि ती समिती स्थापन करून तालुक्यावरील बहुजन समाजाच्या आणि मराठा समाजाचे सामूहिक विवाह सोहळा साजरा करायची। हे जर झालं तर प्रत्येक तालुकावाईज ग्रामीण भागामध्ये त्याची चांगली प्रथा पडून जाईल। पूर्वी ग्रामीण भागामध्ये सामूहिक विवाह सोहळा साजरा करायचे, मधल्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये ते सामूहिक विवाह बंद झाले आणि गावगावच्या सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, गावचे तिथले वारकरी संप्रदायाचे पाईक असतील, वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाच्या पाईक मंडळींनी हा पुढाकार घेऊन संत मंडळीने, आम्ही महाराष्ट्रातल्या मराठा महासंघाच्या वतीनं सकळ मराठा समाजातून सगळ्या वारकरी संप्रदायाला विनंती करणारच आहोत तर आपण आपले जे वारकरी संप्रदायाचे सप्ते वगैरे आपण वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम करतात, त्या कार्यक्रमामध्ये 11, 5, 10 असे जर लग्न लागले तर निश्चितपणे समाजाच्या दृष्टीने वेगळी दिशा होणार आहे आणि आज वारकरी आणि शेतकरी हा एकत्र समाज आणतोय महाराष्ट्रामध्ये आणि खऱ्या अर्थाने वारकरी आणि शेतकरी हे जर पुढाकार घेऊन हे सामूहिक विवाह सोहळा केले निश्चितप्रमाणे त्याला एक नवचैतन्य निर्माण होणार आहे आणि म्हणून आम्ही अहिल्यानगरपासून सुरुवात करणार आहोत आणि सर्व संत मंडळीला महाराष्ट्रातल्या आम्ही भेटणार आहोत। आमची सगळे समाज बांधवाला आणि बहुजन समाजाला विनंती आहे की आपण सामूहिक विवाह सोहळे साजरे करावेत। 200 लोकांच्या आत लग्न स्थापन करावं आणि ह्या लग्नामध्ये जास्त खर्च न करता त्या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट करून हे लग्न साजरे करावे। त्यामुळे समाजामध्ये आता जी वैष्णवी संदर्भात जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाला असे वैष्णवीसारखे अशा महाराष्ट्रात कितीक प्रकरण झाले असतील, परंतु वैष्णवीचं प्रकरण पुढं आलेलं आहे। म्हणून याच्यासाठी आपण सगळ्या समाजाने, बहुजन तरुणींनी, मुलांनी, संत मंडळींनी याच्यामध्ये जास्त सहभागी घेऊन याच्यामध्ये सहकार्य करावे अशी मी महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायाला विनंती करतो।